मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मांसबंदीच्या वादावरही त्यांनी आपली भूमिका मांडली। स्वातंत्र्य दिनालाच खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी कशी आणता असा सवाल राज ठाकरेंनी विचारत कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय सरकारने घेऊ नये अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला फटकारलं। आमच्या लोकांना मांस विक्री चालू ठेवा असं सांगितल्याचं वक्तव्य करत राज ठाकरेंनी सरकारलाच आव्हान दिलं। कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय? मांस विक्री बंदीचे फतवे काढून राज्याला नामर्द नपुंसक बनवताय का अशी टीका करत राऊतांनी काल फडणवीसांना लक्ष्य केलं होतं। राऊतांच्या टीकेवरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना इशारा दिला। वारकरी, धारकरी आणि नाथ परंपरेचा राऊतांनी अपमान केला असं नवनाथ बन म्हणाले। संजय राऊतांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी, अन्यथा राऊतांना मर्दानगी दाखवू असा इशारा बन यांनी संजय राऊतांना दिला। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। नाथ संप्रदायाची परंपरा देशाला माहिती आहे। नाथ संप्रदाय पराक्रमी होता आणि त्याने पराक्रमानं अनेक युद्ध जिंकलेली आहेत। म्हणून अशा समाजाला, वारकऱ्यांना, धारकऱ्यांना तुम्ही नपुसक म्हणत असाल तर मर्दानगी काय असते हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल। त्यामुळे माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी येत्या काही दिवसामध्ये, काही तासांमध्ये संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे।